गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे मनरो आयलंडमध्ये आणि सकाळचा व्ह्यू असा आहे बघा. इथला रूमच्या बाहेर आल्या इतका सुंदर असा व्ह्यू. मुनरो आयलंडमधून निघायची वेळ आलेली आहे आणि इथून कोचीला जाणार आहे मी आणि तो रस्ता पण मी तुम्हाला दाखवतो पूर्ण. तरी दिसली मला म्हणून मी थांबलो. हे बघा, यांनी ना पूर्ण भाजीपाला आणि त्याचे असे ट्रेमध्ये रोपं तयार करून ठेवले. मिरची आहे, मला वाटतं ही काकडी नाही तर भोपळा असेल, लाल माठ, हरभरा, कारले, गिलके काहीतरी आहेत वेली. हे बघा, ही खूप भारी आयडिया आहे नाही का, अशा पद्धतीने भाजीपाला तयार करून ठेवायची. आणि कोकोपीट टाकून बनवलेलं आहे बा. ॲग्रो अँड फार्मिंग प्रोडक्ट. आलपीच्या बीचवर येऊन पोचलोय. तर ह्या आलपीच्या गल्ल्यांमध्ये मी चालतोय आणि पलीकडे ह्या घरांच्या पलीकडच्या बाजूला समुद्र आहे. इथून मस्त समुद्राचं दर्शन आहे. छान आहे बीच, क्लीन आहे. मेन म्हणजे छोटी छोटी घरं आहेत. कोची इथून आता काय 10 किलोमीटर बाकी आहे आणि त्याच्या आधी ना एक सुंदर असा बीच येतो, चेल्लनाम नावाचा. तो मी दाखवतो. हे बघा, चेल्लनाम. ओ, हे इथले ब्लॉक जरा जास्तच मोठे आहे. खूप लांबपर्यंत आहे हा बीच, खूप लांबपर्यंत आहे. मी आहे कोचीच्या रस्त्यांवरती आणि मी चाललोय ब्रेकफास्ट करायला. रूफटॉप बघा, कव्हर किती भारी केलेलं आहे. पूर्ण वेलींनी कव्हर केलेलं आहे. सगळ्या वेलीला जे ना फुलं आलेले आहे. हे आयडिया किती भारी आहे ना. हे बघा, पत्रा टाकायची गरज नाही, काहीच गरज नाही. फक्त ही वेल जी ना ती चांगल्या पद्धतीने ग्रो केली बघा इथे. आणि ही जी सावली ना ही पत्र्याच्या सावलीपेक्षा खूप जास्त चांगली आहे. किती कलरफुल मार्केट बघा. फळच बघा किती भारी, एकदम रंगीबेरंगी. लोकल बसेस बघा इथल्या कशा, विंडो नाही आहे त्यांना आणि पडदे लावलेले आहेत. तर आता मी निघालो आहे कोची टूर करायला रिक्षामध्ये. चला, 2 तासाचे 500 रुपये घेणार आहेत. ते मला फिरवणार आहेत. तर दाखवतील आता काय काय कोचीमध्ये, बघूया. तर हे आहे पहिलं इंग्लिश मीडियम स्कूल केरळमधलं. 1817 म्हणजे 1817 साली. अरे बापरे, फार जुनं आहे. तर हे कार्निवल ग्राउंड आहे इथलं. वास्को द गामा ज्यावेळेस पहिल्यांदा भारतात आला होता ना त्यावेळेस इथं थांबला होता. ही पहिली युरोपियन चर्च भारतातली. 15व्या शतकात बांधली गेलेली ही पहिली युरोपियन चर्च आहे भारतातली. सिमेंट्री आहे, कब्रस्तान आहे डच लोकांचं. हा फोर्ट कोचीचा बीच आहे. हे आहे इंडो पोर्तुगीज म्युझियम. हे आहे इंडियन
झाड आहे ना, हे एशियाज बिगेस्ट क्रिसमस ट्री आहे. इथे ना लिटरली फेस्टिवल होतो आणि जर तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च केलं ना तर तुम्हाला दिसेल मोठा फेस्टिवल असतो. तो खूप लोक असतात आणि ना लाईट्स असे येतात, इतका भारी दिसतो व्ह्यू इथून. हे बघा, एशियाज बिगेस्ट क्रिसमस ट्री. हा बघा, हा गुजराती स्ट्रीट आहे कोचीमध्ये, केरळमध्ये गुजराती स्ट्रीट फ्रूट मार्केट आहे. इकडे सगळे गुजराती लोकांची दुकानं आहेत. गुजराती स्कूल पण आहे कोचीमध्ये. बापरे, कोचीमध्ये गुजराती स्कूल, केरळमध्ये गुजराती टेम्पल, गुजराती लोकांचा बाजार. हे बघा, जैन टेम्पल पण आहे. म्हणजे सर्व धर्म समभाव असं केरळ आहे. कोचीचा मसाला बाजार. व्हॉट इज दिस प्लेस? डच पॅलेस. डच पॅलेस. हा, ओके. हे आहे डच पॅलेस. हे बघा, हे खूपच सुंदर विष्णू टेम्पल. जनरली आपण साऊथमध्ये बघतो ना, ते उंच मंदिरं असतात, त्यांचा मनोरा एकदम उंच असतो. पण इथे बघा, हे थोडंसं वेगळं आहे. घरच वाटतं एक. तर डच पॅलेसमध्ये जायचं असेल तुम्हाला तर 5 रुपये एंट्री फी लागेल. आणि आतमध्ये डिड दे प्रोव्हाइड एनी गाईड ऑर वॉट? इनसाइड गाईड. हां, ओके. तर मध्ये गाईड पण असतो आणि ते फ्री आपल्याला गाईड करतं. आणि ही सगळ्यात बेस्ट आयडिया आहे. एक रिक्षा घ्या आणि रिक्षाला सांगा, तो सगळं तुम्हाला दाखवतो. ही सिल्क फॅक्टरी आहे ॲक्च्युली आणि फॅक्टरी आउटलेट आहे ट्रेडिशनल एकदम. मी आता आलो आहे एका ट्रेडिशनल फॅक्टरी आउटलेटमध्ये, सिल्क आणि प्युअर लोकल ट्रेडिशनल स्टाईलच्या दुकानामध्ये. आणि तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं दुकान आहे आणि थोडं कॉस्टली आहे पण छान आहे सगळ्या गोष्टी. ही परफ्यूम फॅक्टरी इथले. आणि हे आहे पोलीस म्युझियम. हा ज्यू स्ट्रीट आहे. हे बघा, ज्यू टाउन. हे ना लिटरली एक शूटिंगचं डेस्टिनेशन वाटतंय मला. मला केळीच्या पानातलं जेवण मिळालंय, ऑथेंटिक असं. चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.